मोठी गर्दी असते चाकरमान्यांची। आत्ताची नेमके काय अपडेट्स आहेत घेऊया आपले प्रतिनिधी जय पवार यांच्याकडनं। जय, आत्ताही दादर स्थानकातली ही प्रचंड प्रवाशांची गर्दी आपण पाहतोय, लोकल सेवेचे काय अपडेट्स? नक्कीच आपण पाहिलं तर मध्य रेल्वेची लोकल जी आहे ती सध्या ठप्प असल्याचं पाहायला मिळत आहे। पाऊस सुद्धा आपण सध्या पाहिलं तर कमी आहे, मात्र ट्रेन जी आहे ती अद्याप बंद असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे मोठ्या प्रमाणात चाकरमान्यांची असेल किंवा प्रवाशांची गर्दी या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतं। आपण सध्या या 13 नंबर प्लॅटफॉर्म जवळ आहोत। आपण पाहू शकता ही सकाळची कर्जतची ट्रेन आहे 10:50 ची, ही अजूनही याच ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे अनेक प्रवासी जे आहेत ते या रेल्वे ट्रॅकवरती असल्याचं पाहायला मिळतं। त्यासोबत प्लॅटफॉर्मवरती अनेक नागरिकांकडून संताप देखील व्यक्त केला जात आहे, कारण सकाळी 10 वाजल्यापासून जवळ आतापर्यंत 5 तास झालेत। 5 तास हे सर्व प्रवासी या प्लॅटफॉर्मवरती असल्याचं पाहायला मिळतं। यांच्यासाठी कुठली सोय सुविधा नसल्यामुळे हे सर्व नागरिक जे आहेत ते संताप व्यक्त करण्याचं पाहायला मिळतं। आपण येथील काही नागरिकांशी सुद्धा संवाद साधणार आहोत। दादा, काय सांगाल, तुम्ही कुठे जायचं होतं, तुम्ही कधीपासून थांबला तिथे? मी 2:30-3 वाजेपासून इथं थांबलोय। मी सकाळी आलोय 9 वाजता। 9 वाजता आल्यापासून आज ही परिस्थिती आमच्यावर येते, तर कसाऱ्याला जाणं आहे, बरोबर? कसाऱ्याला जाणं मग हर एक वर्षी हीच घटना आम्हाला येते। कुठलेही शासन द्या, फक्त खर्च असं करायचं आणि प्रवाशांना त्रास द्यायचं, हे रेल्वे प्रशासनाची जबाबदारी आहे। मग जे प्रवासी आहे त्यांना जरा काहीतरी सुरक्षित व्यवस्थित करा ना। आता पाणी कुठे दिसतंय, मग थोडी रेल्वे जर पुढं